मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जेनझींसोबत संवाद साधणार आहे। नागपूरमध्ये आज 30,000 जेनझी जमणार आहेत आणि त्यांच्याशी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलणार आहेत। रेशीमबाग मैदानामध्ये 240 फुटांचा भव्य रॅम्प सुद्धा तयार केलाय। 4000 ढोल ताशा महावादन सादरीकरण केलं जाणार आहे आणि विश्व विक्रम यातून केला जाणार आहे। रेशीमबाग मैदानावर सध्या तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। तर जेनझी यांच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार याचीही उत्सुकता सगळ्यांनाच लागून आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, आता जेनझींचं आंदोलन झालं जंतर मंतरवर, त्यानंतर सातत्यानं तरुणांशी संवाद साधला जातोय, जेनझींशी संवाद साधला जातोय। काल पुण्यामध्ये राहुल गांधी होते आणि आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेनझींसोबत संवाद साधणार आहे। कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आले आणि काय सध्या तिथे वातावरण पाहायला मिळते? आपण थेट दृश्य बघूया, कारण की एक जबरदस्त अशी तयारी संपूर्ण या कार्यक्रमाच्या अंतर्गत करण्यात आली आहे। मुख्यमंत्री स्वतः येणार आहे आणि मुख्यमंत्री त्यानंतर मंथन फॉर युवा या सगळ्या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण संवाद साधणार आहे, जेनझींसोबत हा संवाद साधणार आहे। खरं तर 8 ते 22 ऑगस्ट दरम्यान विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे। मंथन फॉर युवा या उपक्रमाअंतर्गत अगदी गायन, चित्रकला असो की वैज्ञानिकदृष्ट्या पेटंट, हे सगळ्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर त्याचं पारितोषिक वितरण समारंभ आता रेशीमबाग मैदानावर होणार आहे आणि त्याकरता असं भव्य असा व्यासपीठ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे ढोल ताशांचं महावादन, विक्रमी महावादन होणार आहे, त्याची सुद्धा तयारी केली आणि त्याकरता खास असा हा पूर्ण एक रॅम्प सुद्धा तयार करण्यात आला। आपण व्यासपीठ बघू शकतो, व्यासपीठापासून हा रॅम्प सुरू होतो, इकडे या दिशेने येतो आणि त्याचबरोबर हा रॅम्प आपण कुठपर्यंत जातो त्याची दृश्य सुद्धा बघू शकतो। जोरदार अशी तयारी केलेली आहे। अगदी 200 ते 300 फूट लांबपर्यंतचा संपूर्ण रॅम्प केलेला आहे आणि जोरदार अशी तयारी सुरू झालेली आहे। तरुणाई सुद्धा इथे पोहोचताना दिसून येत आहेत। जबरदस्त अशी तयारी आहे। जेनझींशी संवाद साधून कुठेतरी काल जे राहुल गांधी यांनी छात्रों की गूंजमधून संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, संवाद साधला होता, किंबहुना त्याला कशा पद्धतीने मुख्यमंत्री आज उत्तर देतात, किंबहुना ते तरुणाईशी, युवा वर्गाशी, जेन अल्फा, जेनझी यांशी कसे बोलतात, कारण की या संपूर्ण मंथन फॉर युवा हा जो कार्यक्रम आहे त्याच्यात अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वजण सहभागी झाले होते। त्यांना पारितोषिक देण्यात येईल आणि त्याचबरोबर काही युथ आयकॉन सुद्धा या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे। क्रिकेटपटू तिलक वर्मा असो किंवा दिव्या देशमुख, जी नागपूरकर बुद्धिबळपटू आहे, तिने जागतिक स्तरावर आपला एक वेगळा असा ठसा उमटवला, ती सुद्धा उपस्थित राहणार आणि त्याच्यातून मुख्यमंत्री सगळा साथ घालणार आहे। त्याकरता हा संपूर्ण रॅम्प सुद्धा तयार करण्यात आला आणि रॅम्पवरनं स्वतः मुख्यमंत्री या तरुणाईमध्ये येणार, म्हणजे तरुणाईसाठी आतमध्ये येणार, मैदानाकडे येणार आणि मैदानातून ते संवाद साधतील, कशा पद्धतीने संवाद साधतील आणि गेल्या काही काळापासून जे तरुणाईचे जे आंदोलन सुरू आहे, खास करून जेनझी आंदोलन सुरू आहे, त्याबाबत तरुणांची मनं जाणून घेण्याचा त्यांचा एक प्रयत्न राहील आणि त्यांना काही मार्गदर्शन सूचना सुद्धा करतील। पण या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती। प्रचंड असा प्रतिसाद आम्ही काही गेल्या दिवसांपासून नागपुरात सुद्धा विविध ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यातून आले। आज 25,000पेक्षा जास्त तरुण म्हणजे जेनझी, जेन अल्फा हा सगळा तरुण वर्ग या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे। जोरदार अशी तयारी झालेली आहे। अगदी काही तासातच हा कार्यक्रम सुरू होईल आणि मुख्यमंत्री सुद्धा इथे पोहोचतील आणि रॅम्पवरनं येऊन या तरुणांशी संवाद साधतील। अगदी अनेकदा जेनझींचं म्हणणं असतं की आम्हाला समजून घेतलं जात नाही, आमचे महत्त्वाचे मुद्दे हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तेव्हा त्या अशा पद्धतीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून कशा पद्धतीचे मुद्दे त्यांच्याशी जोडण्यासाठी वापरले जातात, ते मुद्दे आता आज देवेंद्र फडणवीस मांडतील याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील। धन्यवाद अमर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।